सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो जमा करण्याबाबत नवीन शासन निर्णय सुद्धा आला होता, ज्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून पैशांची वितरण करण्यात आली होती व आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। पण सध्या राज्य विधिमंडळात जे काही हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये 75,286 कोटी रुपयांची पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आहे व इथे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 15,648 कोटी तर महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 6,100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे व त्या मागण्यांमध्ये करण्यात आली आहे। तर गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे जून 2024 मध्ये 94 कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर केल्या होत्या। मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज यासह अनेक योजनांची घोषणा केल्याने खर्च वाढला होता। आताही या लोकप्रिय योजनेवरील खर्च आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे विविध कामे, योजना व प्रकल्पांवरील खर्चात वाढ झाली आहे। अतिवृष्टी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य, बियाणे व अन्य कामांसाठी सुमारे 15,000 कोटी रुपयांची खर्चाची तरतूद करण्यात आली आहे व आता सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 6,100 कोटी रुपयांची तरतूद ज्या काही आहे ते मागण्यांमध्ये करण्यात आली आहे। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला जमा करण्यात येते व इथे नोव्हेंबरचा हप्ता मला आजपासून जमा होणार का, कारण जे काही GR येऊन 2 दिवस झाले आहेत व आता महिला व बालविकास विभाग अंतर्गत जे लाडकी बहीण योजनाचे जी मंत्री आहेत अदितीताई तटकरे यांच्याकडून सुद्धा अपडेट येईल आज किंवा उद्यापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे 100% पैसे जमा होणार आहे। परंतु कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार, इथे मागणी तर केलेली आहे की 6,100 रुपये 6,103 कोटी रुपयांची जे काही निधी आहे, जे कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आहे व इथे 2100 रुपये लाडक्या बहिणींना जमा होणार का नाही। सध्या तरी 2100 रुपयांची कोणतीही चर्चा नाही, फक्त महायुती सरकारने सांगितले होते की लाडक्या बहिणींना आम्ही 1,500 पासून ते 2100 पर्यंत वाढ होईल, पण 6,103 कोटी रुपयांची तरतूद केली तरी लाडक्या बहिणींसाठी 1,500 रुपये देणे हे पण गरजेचं आहे व eKYC केल्यानंतर जे पात्र लाडक्या बहिणी राहतील, जे पात्र म्हणजे काय, eKYC प्रक्रियेमध्ये जे अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना वगळले जाणार आहे व जे पात्र बहिणी राहतील त्यांना पुढे ही योजना चालूच राहणार आहे व प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सध्या तरी 1,500 रुपये जमा होणार आहे। eKYC करणाऱ्या प्रत्येक लाभार्थी महिलांनी लक्षात घ्या, पुढे जाऊन तुम्हाला जर हप्ता मिळाला नाही तर लक्षात घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये अपात्र ठरले आहेत, तुमचे जे काही उत्पन्न आहे 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, 4 चाकी वाहन आहे किंवा तुम्ही इन्कम टॅक्स फिलर आहे, सरकारी नोकरदार आहे किंवा असे बरेचसे जे कारण आहे त्यामध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला कोणतेही पैसे मिळणार नाही। आता नोव्हेंबरचा हप्ता 1 ते 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। आज सुद्धा अदितीताई तटकरे यांच्या मार्फत सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येऊ शकतं की लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता लवकरच जमा होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींची एकच मागणी होती की डिसेंबर व नोव्हेंबरचे दोन्ही हप्ते लवकरात लवकर जमा व्हावे, एकूण 3,000 रुपये। पण शासनाने, सरकारने नोव्हेंबरचा हप्ता सतत जमा करण्याबाबत GR दिलेला आहे व सध्या तरी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 6,103 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे सर्व पैसे जमा व्हायला पाहिजे आहे। आता हे जे काही हिवाळी अधिवेशन म्हणजे निर्णय घेतले जातात त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी अजून कोणते काही नवीन म्हणजेच काय नवीन नियम काढलेत का किंवा अजून नवीन कोणते पात्रता यादी आहे का, असं काही इथे अपडेट आले नाही। त्यामुळे कोणतेही अफवांवर विश्वास ठेवू नका। सध्या तरी सर्व जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। तुमची eKYC झालेली असो किंवा नसो सध्या पैसे मिळणार आहे, पण पुढे जाऊन eKYC केल्यानंतर म्हणजे काय 31 डिसेंबर पूर्वी eKYC केली, चेकिंग झालं, तुम्ही पात्र आहे ठरला तर तुमचे पैसे चालू राहणार आहे, तुम्ही अपात्र झाले तर तुमचे पैसे बंद होणार आहे। तर महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा।